हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चाट मसाला। त्यासाठी धने घेतलेले आहेत नीट करून, सोप, जिरे घेतलेले आहेत आणि आपण पाच सातच काळे मिरे घेतलेले आहेत, जास्त काही नाही। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू। हे सर्व आता आपण भाजून घेऊ। चला मग हे पहा, कढईमध्ये धने टाकलेले आहेत। कढई आधीच ठेवलेली होती आपण शेगडीवरती। पहा किती मस्त चटचट आवाज येत आहे आणि आपल्याला हे सर्व बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत खडे मसाले। ह्या धन्याचा आवाज येत आहे, एवढा खूप सुंदर वास येत आहे। हे धने भाजल्या जात आहेत तर हे असं एक साइड करून घेऊत आणि लगेच जिरे टाकून घेऊत। जिरे पण भाजून घेऊत। हे सर्व काढायची काहीच गरज नाही, त्याच्यामध्येच टाकून भाजून घ्यायचं आहे, कारण आपण खाली घेऊन पण हे मिक्स करणार असल्यानं। आणि हे आता सोप टाकून घेऊ। हे भाजाय काहीच वेळ लागत नाही, खूप चटकन भाजल्या जातात। सोप टाकल्यास जास्त वेळ काही आपल्याला भाजायची गरज पडत नाही, खूप लवकर भाजल्या जाते। हे सुगंध एवढा छान येत आहे ह्या खड्या मसाल्याचा की खूपच छान। आता आपण हे काढून घेऊ। खूप छान आपले हे मसाले भाजले गेलेले आहेत। हे पहा आपण काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे चांगलं 5-6 सेकंद किंवा 5 मिनिट तर थांबवून आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक मस्त दळून घ्यायचं आहे चाट मसाला। हे पहा हे थंड झालेलं आहे। सुकी लाल मिरची नसल्यानं वाळलेल्या, त्यासाठी मी थोडंसं लाल तिखट टाकत आहे याच्यामध्ये। तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नसेल तरी पण असं दळू शकता मीठ टाकून। थोडंसं मीठ टाकत आहे मी याच्यामध्ये। चला तर मग आता आपण हे मिक्सरला मस्तपैकी बारीक प्लेन दळून घेऊ। हे पहा किती मस्तपैकी असा आपला मसाला तयार झालेला आहे, चाट मसाला। सुगंध तर खूप छान येत आहे ह्या मसाल्याचा। तुम्ही पाणीपुरीसोबत ही मसाला वापरू शकता किंवा पावभाजीमध्ये किंवा मॅगीमध्ये किंवा आलूचे पराठे करताना सुद्धा हे मसाला वापरू शकता। यूट्यूब फॅमिली, व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला राणी दैफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रेसिपी पाहायला भेटतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।